नमस्कार, मी ओंकार पोद्दार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 दिवसापासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे बंधाऱ्यावरचं पाणी कमी होऊ लागलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मार्ग हे आता खुले होण्यास सुरुवात झालेली आहे. मुरगुड येथील वाघापूर मुरगुड हा रस्ता काल संध्याकाळीच खुला झाला असून आज या बंधाऱ्यावरचं पाणी कमी झाल्यानंतर दुपारी 12 नंतर कुर्णी आणि मुरगुड दरम्यानची वाहतूक ही पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसरड निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हे पाणी पूर्णपणे निघून जाण्यास संध्याकाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण पाणी कमी झाल्यानंतर नागरिकांनी खबरदारी घेऊन या ठिकाणी प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे. पावसाने दिली विश्रांती, बंधाऱ्यावरील पाणी ओसरू लागले. मुरगुड वाघापूर व मुरगुड कुर्णी मार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर परिसरातील बंधाऱ्यावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुरगुड वाघापूर तसेच मुरगुड कुर्णी मार्गावरील साचलेले पाणी कमी होत असून संध्याकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान पाणी ओसरल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व मुरुम साचल्याने वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच वेगावर नियंत्रण ठेवून वाहन चालवावे असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर.